सर, आपण परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 शिंदे शिवसेनेचे कडून आपण इथं कासापुरी सर्कलमधून जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून रिंगणामध्ये उतरलेले आहेत. जनतेला काय आवाहन करणार आणि असे कोणते मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर मते मागण्यासाठी जात आहेत? आतापर्यंत आपल्याकडून काही असे विकास कामे वगैरे करण्यात आलेली आहेत का? काय सांगणार याच्या बाबतीत? मी जिल्हा परिषदेचा परभणी जिल्हा परिषदेचा जवळपास माझ्या हे कारकिर्दीत ही माझी 4थी निवडणूक आहे कासापुरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये. आणि कासापुरी जिल्हा परिषद सर्कल ही असं सर्कल आहे की सगळा गोदापट्टा आहे. माझ्या भागात जास्ती प्रमाणात ऊस आहे, पाणी आहे. गोदावरीचा किनारा असल्यामुळं इथं सगळ्यात जास्त ऊस असल्यामुळं इथं कारखान्याची खूप मोठी म्हणजे ऊस जाण्यामुळं आमच्या शेतकऱ्याची हे होती, गैरसोय होत होती. त्याच्यामुळं मी माझ्या भागात 1000 टनाचा दर 24 तासाला हा 1000 टन गाळप होईल असा कारखाना उभारणी केलेला आहे. आणि त्या माध्यमातून आमच्या ऊसाचा प्रश्न असेल, आमच्या रोजगाराचा बेरोजगाराला रोजगार मिळवून देण्यासाठी आणि माझ्या भागातला जास्तीत जास्त लोकांना कसा उपयोग होईल आणि त्यांच्या खिशाला कसा पैसा येईल हे मी बघणार आहे. आणि ज्या दिवशी माझा शेतकरी हा स्वयंपूर्ण होईल त्या दिवशी मी खऱ्या अर्थाने ह्या सर्कलचा विकास केला असं म्हणेन. आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध उपकेंद्र असतील, रस्ते असतील. आता गोदावरीचा किनारा असल्यामुळं आमच्या भागातले रस्ते खूप म्हणजे विशेष राहिले आणि त्या भागात नेहमी रस्ते करावे लागतील. आता की गोदावरीचं पाणी असल्यामुळं आणि हेवी वाहनं चालत असल्यामुळं रस्ते नेहमी खराब होतात. त्याच्यामुळं हे रस्ते करणं हे आवश्यक आहे. आणि ह्या भागात आत्ता मला मी खरं तर शिवसेनेचा पहिलाही जिल्हा परिषद मेंबर होतो, पण एक अशी काही हे झालं की मला शिंदे सेनेचं तिकीट घेऊन असं वाटलं की त्या सईद भैया खान ह्या भागात आमच्या भागात त्यांनी एवढं काम केलंय, विकासाचे काम करणारा माणूस आहे म्हणून मी सईद भैया खान यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. आणि त्यांनी माझ्या भागात एवढे कामं केलेत, विधानसभेपासून असा झंझावत होता की माझ्या प्रत्येक गावात त्यांनी काम करून विधानसभेला भरघोस लीड त्यांना दिलेली आहे. म्हणून मी माझ्या सर्कलचा त्यांच्या वतीने मी उभा राहून आणखीन जास्त विकास करीन असं मी मानतो. आणि येणाऱ्या जास्तीत जास्त धनुष्यबाणावर मतदान करून आमचे पंचायत समितीचे गिराम बालासाहेब गिराम आणि मी रंगनाथ वाकणकर आणि तिकडल्या कोले पंचायत समितीचे सदस्य याला उमेदवारी देऊन आम्ही कासापुरी पंचायत समिती आणि रामपुरी पंचायत समिती या दोन्ही गणातील आणि मी रंगनाथ वाकणकर या जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून आणखीन जोमाने काम करेल. ह्या भागातला जर समजा मला भरघोस, मी गेल्या वेळेसही मला भरघोस मतांनी ह्या भागात निवडून दिलं होतं आणि यावेळेस त्यापेक्षा जास्त मतांनी मला निवडून देतील अशी अपेक्षा करतो. आणि खरंच माझ्या भागातले लोक माझ्या पाठीशी उभं राहतील. मी कारण काम करणारा कार्यकर्ता आहे. आपल्या समोर अनेक पक्षाचे कार्यकर्ते, दिग्गज नेते वगैरे उभे टाकलेले आहे रिंगणामध्ये. आपण बी काय वाटते आपल्याला त्यांच्याशी सामना आपण करत आहे? आता ते कसे आहेत हे लोकांनी तुलना करूनच माझ्याशी मला मतदान करावं एवढी अपेक्षा ठेवतो. आणि मला भरघोस मतांनी ह्या भागातले लोक, ह्या भागातली जनता आणखीन मला माझ्या जोमाने काम करण्यास मला नवीन ऊर्जा देईल आणि माझी ताकद वाढविल. मला पुढे आणखीन मला ह्या शिंदे सेनेच्या माध्यमातून आणखीन मला ह्या भागात काम करायचंय. माझा कारखाना हा 1000 टनाचा यावर्षी माझं पहिलं गाळप झालंय आणि भविष्यात मला त्याला आणखीन पुढे न्यायचंय. आणि माझ्या भागात जास्तीत जास्त ऊस हे पीक असल्यामुळं एवढे हाल होत होते, पण आज ती समस्या मिटलेली आहे. आणि ज्याला समजा ज्याचा आजही जानेवारी फेब्रुवारी आजही सगळ्या कारखान्याच्या, आमच्या पहिल्या कारखान्याची दुर्दशा झाल्यामुळं मी हा मोठा निर्णय ह्या भागात घेतलेला आहे. येणाऱ्या 5 तारखेला भरघोस मताने निवडून दे. माझी निशाणी आहे धनुष्यबाण. माझे दोन्ही पंचायत समितीचे गणाचे जे सदस्य आहेत, जे उमेदवार आहेत, त्यांना भरघोस मताने आणि मलाही भरघोस मताने निवडून देताल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि आम्हाला
काम करण्याची संधी देतात. जनता निश्चितच देईल, यात काही दुमत नाही. आणि म्हणूनच मी ही निवडणूक मोठ्या जोमाने निवडणूक लढवित आहे. धन्यवाद.